राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या ठाम नेतृत्वावर अढळ विश्वास आणि त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून प्रेरणा घेत राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक, संपर्क प्रमुख माननीय आमदार रवींद्र फाटक, जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डहाणू विधानसभा संघटक डॉक्टर आदित्य हिरे, उपजिल्हाप्रमुख समीर सागर, डहाणू तालुका प्रमुख हेमंत धर्ममेहेर यांच्या प्रयत्नातून डहाणू तालुक्यातील विविध गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यात आगवण ग्रामपंचायतीचे सरपंच रुपजी कोल, उपसरपंच निकिता माच्छी व अन्य 8 सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष व राई ग्रामपंचायतीचे उपसरपंच विपुल पटेल, महिला शहर अध्यक्ष शोभा खताळ, जनता बँकेचे माजी संचालक संजय धोडी, आशागड ग्रामपंचायत सदस्य जितू पटेल, उत्तर भारतीय समाजाचे षटपूजा अध्यक्ष ओम प्रकाश रावत, चरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास सपाटे, हिंदू जनजागृती संघटनेचे अध्यक्ष परेश भरवाड यांच्यासह मालू भरवाड, विनोद घोषा, सुजित अहिर, गणपत उमतोल, अकबर खान, काशीनाथ माच्छी यांच्या शिवसेनेत उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण प्रवेश झाला। या प्रसंगी डहाणू शहर प्रमुख रमेश पाटील, विभाग प्रमुख अजित बारी, युवा सेना समन्वयक मिलिंद बारी तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वातावरण जल्लोषात भरले होते। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या प्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकारणाला नवसंजीवनी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व डहाणू नगरपालिका येथे भगवा झेंडा निश्चितपणे फडकवण्याचा निर्धार या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। यानंतर आदित्य हिरे यांच्या माध्यमातून आलेले आगवण ग्रामपंचायतीचे सरपंच रुपजी कौल, उपसरपंच चेतन माच्छी, सदस्य जयेश कोल, विलास उमतोल, महेश कोम याने क्रमाने काशीनाथ माच्छी, शशिकांत माच्छी माजी उपसरपंच, विलास सपाटे, मालू भरवाड पक्षातून मनसे, उबाटा, काँग्रेस अशा वेगवेगळ्या पक्षातून आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत नाव घेते त्यांनी प्रवेश करून यावं। मनसेचा इंजिन सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलाय, त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। जरी मनसे पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष, दोघा पक्षाची विचारधारा एकच आहे। दोन्ही पक्ष हे हिंदुत्वाचे विचारधारा आहे आणि ज्या पद्धतीने मी मनसेमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतरची जी माझी कारकीर्द आहे, ते जे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न जे आहे त्या प्रश्नाला मिटवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी मी नेहमीच अग्रेसिव्हपणा मी दाखवलेला आहे आणि जे सर्वसामान्य जनतेचा जो प्रश्न आहे हे डहाणूमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फक्त निवडणूक आल्यावर त्यांना गोड गोड बोलून मदत घ्यायचं आणि आता तुम्ही बघितलं तर ते त्यांची मोनोपोली सुरू आहे। म्हणजे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न निकाल लावायचं नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी। आणि मागच्या वर्षामध्ये राई ग्रामपंचायत मी जे 27 वर्षामध्ये जे राष्ट्रवादी आणि शेतीचा जो बाळकिल्ला होता मानला गेलेला ते आम्ही मोडून काढला, पण काही प्रश्न असे होते की जे विकासाच्या मुद्द्यावर अडकले होते आणि कुठे ना कुठे आम्हाला माझ्या गावाला कुठेतरी न्यायचं होता शिखरावर, म्हणून मी एक चांगला पर्याय शोधला आणि जे आपले सन्मान्य शिंदे साहेब आहेत हे त्यांचं कार्य दिवस रात्र न बघता सर्वसामान्य जनतेसाठी दिवस रात्र ते धावतात आणि ते मी जवळून बघितलेलं आहे। म्हणूनच मी साहेबांचं मी विचाराने प्रेरित होऊन आणि त्यांच्या कार्याला मी हे करून मी हा शिंदे साहेबांचा पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षामध्ये मी यायचं मी निश्चित केलं। आणि बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईकजी
संपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कुंदन संखेजी या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल आम्ही आपल्या आगवणचे सरपंच मान्य रुपजी कोल, उपसरपंच निकिता माच्छी आणि त्यांची पूर्णच टीम, पूर्ण सदस्य 7 सदस्य यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्याच जोडीला मनसेचे धडाडीचे नेतृत्व करणारे मनसेचे उपजिल्हा प्रमुख तसेच राई ग्रामपंचायतीचे उपसरपंच विपुल पटेल यांनी सुद्धा काल तिथे प्रवेश घेतला. त्याच जोडीला आगवणचे जे सगळे सदस्य आहेत यांनी सुद्धा प्रवेश घेतला. तेथील प्रमुख पदाधिकारी यांनी सुद्धा प्रवेश घेतला. त्याच जोडीला आशागडचा सदस्य आमचे जितू पटेलजी यांनी सुद्धा काल प्रवेश घेतला. तर ह्या प्रवेशाच्या वेळी आपल्या डहाणूचे उपजिल्हा प्रमुख समीर सागरजी, त्याचप्रमाणे मी स्वतः आणि हेमंत धर्ममेर या सर्वांच्या मेहनतीने आज त्यांनी प्रवेश केलेला आहे काल. आणि फक्त प्रवेश न करता जास्तीत जास्त संख्येने आम्ही डहाणूमध्ये काम करणार आहोत आणि येणाऱ्या नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, इथे आम्ही सर्व भगवा फडकवल्याशिवाय थांबणार नाही. आमचं हेच की आता डॉक्टर साहेबशी आमचे कायमच्या वार्ता होतात. ते सांगितलं काय शिंदे साहेबाकडे तुम्हाला घेऊन जातो, शिवसेनेमध्ये प्रवेश करा. तर आम्ही त्यांचं ऐकलं, त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला कोणीतरी वरचा सपोर्ट पाहिजे होता की काहीतरी गावाचा विकास होईल. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरचे हिशोबाने आम्ही शिवसेनेत प्रवेश घेतला.